तर मित्रांनो, इथं या पद्धतीने उपोषणाला बसलेला हा विद्यार्थी याच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुमचं वालं नाव काय? माझं नाव शरद ठोकळ. मी राजगुरुनगर खेड तालुक्यातील नायपड गावचा आहे. बाकी तुमचं वालं काय म्हणणं आहे नेमकं, का तुम्ही हे अशा पद्धतीने इथं बसलेलं आहे? सरकारला असं वेठीस धरलं जातं, तर हे तुमचं वालं वेठीस धरणं आहे का सरकारला? सरकारला वेठीस धरण्यामागं एक कारण आहे. 5 आणि 14 या 2 तारखांना GR काढले, पण ते GR पूर्णतः चुकीचे होते. पहिला जो आमचा जुना GR होता तो आम्हाला योग्य वाटतो, तो GR पुन्हा लागू करावा. आणि ह्या GRमध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या. मग एज लिमिट असेल, 26 वर्षाच्या पुढे शिकायचं नाही. त्याच्यानंतर पुन्हा GR काढला, 30 वर्षाच्या पुढे शिकायचं नाही. त्याच्यानंतर 12,500चा विषय असेल, बोगसांची घुसखोरी असेल आदिवासी समाजामध्ये. त्याच्यासोबतच इतर गोष्टींमध्ये त्यांनी कमतरता केली. निधी कमी केला, खाण्याच्या गोष्टी कमी केल्या. आणि शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये ज्या आश्रमशाळा असतात त्या आश्रमशाळांना जेवण 80-80, 200-200 किलोमीटरवरून येतं. मग ते जेवण 4 वाजता जर बनत असेल आणि जर त्या ठिकाणी आश्रमशाळेत लेट जात असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर परिणाम साहजिकच होणार होता. आणि त्याच्यामध्ये जेवणामध्ये पण विषबाधा होण्याची शक्यता सांगता येत नाही आपल्याला. तुमची वाली मग एक मागणी त्याच्यामध्ये ही पण आहे की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसतिगृह असावे. हां, ही पण आमची मागणी आहे. आता आपण बघायला गेलो तर ह्या एरियामध्ये केशवनगर, शेवाळवाडी, मांजरी, गोपाळपट्टी, आकाशवाणी इथे मुलामुलींची वसतिगृह आहेत. ही वसतिगृह अत्यंत बाहेर आहेत शहराच्या. त्यामुळे मुलं काय करतात, एवढं इथं कोणतं तरी एखादं कॉलेज असेल लोकल, तिथं ॲडमिशन घेतात ह्या भागातलं. परंतु जे नामांकित कॉलेज आहेत पुण्यासारख्या सिटीमध्ये, शहरामध्ये, तिथं जायला दूर पडतं. आता मी सुद्धा एक नामांकित कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी, परंतु मला जायला यायला असं मिळून गेल्या वर्षी 4 तास लागायचे. मग असं व्हायला नको. जर 4-4 तास आम्ही जर प्रवासात घालवले तर मग प्रोफेशनल कोर्स असेल तर मग अभ्यास कसा करायचा हा पण प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होतो. त्यामुळे वसतिगृह ही मध्यवर्ती ठिकाणी शहराच्या असायला पाहिजेत. एका ठिकाणी राज्यकर्त्यांसाठी वयाची कुठली मर्यादा वगैरे काही असं काही त्यांच्यासाठी नसतात बंधनं, परंतु ज्यावेळेस शिक्षण आणि ते पण आपल्या महाराष्ट्रात जिथं सावित्रीमाई झाली, महात्मा फुले झाले, त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी की अशी अवस्था आहे की शिक्षणासाठी अडवलं जाते, तिथं अटी टाकल्या जाते? नाही, तुम्ही एकदम योग्य प्रश्न मला विचारला. महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे. मग महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीमाई फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जी क्रांतीची विजय या महाराष्ट्रात रोवली आणि वसतिगृहांचं ज्यांनी खऱ्या अर्थाने हे केलं ते छत्रपती शाहू महाराज यांचे सर्व जे कायदे कानून आहे, यांचे विचार आहेत, यांना पायदळी कुठेतरी राज्य सरकार तुडवतं आहे. आणि मग यांना जर हे जर पर काठीवर येतपर्यंत जर मंत्री यांना राहायचं असेल, मग विद्यार्थ्यांना ही शिक्षणाची आट का? भाऊ, तुमचं वालं काय नाव? मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे, नरसिंग पाडवी म्हणून. इथं अजून जी संख्या होती आज रक्षाबंधनमुळं कमी झालं आहे असं सांगितलं जात आहे, तर असं आहे. आणि आणखीन आपल्या मुख्यमंत्रीने, आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का 2 दिवसामध्ये काहीतरी परिपत्र पाठवतो. त्यांच्यावरती थोडासा विश्वास ठेवून आम्ही थांबलेलो. त्याच्यामुळे आम्हाला गर्दी करायची तेवढी गरज पण नाही पडली. आम्ही वाट बघतोय त्या वेळेची. आता 9 वाजेपर्यंत तो वेळ आहे, आम्ही दिलेला वेळ आहे. वाट बघतो. जर काय नाहीच झालं तर परत आम्ही जमा होणार, गर्दी होणार, परत जास्त मुलं उपोषणाला बसणार आहेत.